संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ते बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीकडे आणि आपण बघतोय की निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाला 8 जागा बिनविरोध करण्यात यश आले होते आणि त्याच्यानंतर आता संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। इतर निवडणूक बघितली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त 6 जागा गमावल्या लागलेल्या आहेत। त्या ठिकाणी बसपाला 1 जागा मिळालेली आहे। अपक्ष ना 2 जागेवर समाधान मानावे लागलेले आहे। आपल्याबरोबर नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार होते सचिन सातव त्यांचा उच्चांकी मताने विजय झालेला आहे। प्रथम IBN लोकमततर्फे आपलं अभिनंदन। आणि आता तिसरी पिढी बारामतीच्या नगराध्यक्ष पदी वर्णी लागते, कसं बघता याकडे? निश्चित आनंद आहे, पण या आनंदाबरोबर माझ्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे की जरी आपण तिसरी पिढीबरोबर तिथं काम करत असलो तरी तिथल्या लोकनियुक्त संपूर्ण बारामतीच्या जनतेच्या वतीने त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही तिथं बसलेलो आहे किंवा जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि ते काम करणं फार महत्त्वाचं आहे आणि निश्चित मी चांगल्या पद्धतीने तिथं काम करेन। आपल्या आजोबा पूर्वी नगरपालिकेमध्ये होते, नंतर वडील होते आणि आता आपल्याबरोबर मातोश्री देखील आहेत। आपण मातोश्रींना विचारू, भाभी कसं वाटतं एकंदरीत मुलगा नगराध्यक्ष झाला? नगराध्यक्ष झाला ते वेगवेगळ्या पद्धतीने बघतायत की कोणी म्हणतंय की घराणेशाही, पण असं काही नाहीये। ज्याच्याकडे काम करण्याची ताकद असते किंवा काम करू शकतो तो नक्कीच नगराध्यक्ष होऊ शकतो। आपण उच्चांकी मतदान मिळालं आहे आतापर्यंत, आपण बघितलं बारामती नगर परिषदेचे ज्या निवडणुका झाल्यात, पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे? पुढचं उद्दिष्ट एकच आहे, 5 वर्ष जनतेची दिवस रात्र सेवा करणे। दुसरं उद्दिष्ट बारामतीचा अजितदादांनी सौ सुनेत्रा वहिनींनी जो नावलौकिक वाढवलेला आहे तो देशात बारामतीला तालुका स्तरावरचं नंबर 1चं शहर बनवणं, हे 2 उद्दिष्ट आहेत। आणि ते बनवत असताना ते सर्वांगीण पद्धतीचा विकास, मग तो शैक्षणिक असू द्या, औद्योगिक असू द्या, आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये असू द्या, वेगवेगळ्या युवकांना नोकऱ्या रोजगार निर्मितीसाठी असू द्या, गरिबांसाठी घरं असू द्यात, या सर्वांमध्ये आपण बारामतीला नंबर 1 करायचं हेच उद्दिष्ट आहे। विरोधकांकडून आरोप केला जातो की एकाच दिशेला विकास केला जातोय, समतोल विकास राखण्याकरता आपण काय प्रयत्न करा? निश्चित तुम्ही असं हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत। जसं भिगवण रोड होता, भिगवण रोडला सगळ्यात जास्त जागा आपल्या ताब्यात होती। जुना गावठाण जो भाग आहे तिथं कसं असतं, जे टाउन प्लॅनिंगचे नियम असतात ते कडक असतात, तिथं आपल्याला साईड मार्जिन ठेवता येत नाही, त्यामुळं तिथं थोड्याशा अडचणी येतात। पण आता वाढीव हद्दीमध्ये 4ही बाजूनी बारामतीच्या दादांनी मोठमोठे प्रकल्प आणलेले आहेत। आता मेडजच्या रस्त्यावर आयुर्वेदिक कॉलेज आलंय, नंतर वेटरनरी कॉलेज एका साईडला होतंय, बहरामपूर एका साईडला होतंय, आपल्या पोलीस विभागाचं आणि सेंट्रल बिल्डिंगचं सगळे कार्यालय ते आमराई परिसरामध्ये आहेत। या सगळ्या गोष्टी आता सेंट्रल पार्क म्हणून एक सुंदर पार्क आमराईच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी होतंय। महापुरुषांचे पुतळे सुद्धा आमराईच्या मध्यवर्ती भागामध्ये होत आहेत। कसब्यामध्ये सुद्धा शारदानगर शैक्षणिक संकुल हे कसब्याच्याच परिसरामध्ये आहे, तिथं सुद्धा एक सुंदर बाग होतीये, तिथल्या सुद्धा रस्ता रुंदीकरण होतोय। असा चौफेर विकास आदरणीय दादांच्या आणि वहिनीच्या माध्यमातून बारामतीत होत आहे। अजितदादांनी आपण एवढा विकास केलेला पाहतोय, परंतु खरं तर बारामतीची नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, तरी विरोधकांनी त्या ठिकाणी पॅनल उभं केलं आणि आपल्या गटाला 6 जागा गमवायला लागल्यात। का कुठं कमी पडला आपण? नाही, निश्चित असं पॅनल सगळ्या पॅनलमधले सगळे 41 उमेदवार आणि 42 नगराध्यक्षाचा उमेदवार राष्ट्रवादी सोडलं तर कुठल्याच पॅनलला उभं नव्हतं। तुम्ही ते नीट बघा, 3 अपक्ष निवडून आलेत आणि 3 पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। जिथं आम्ही कमी पडलोय तिथं निश्चित आम्ही तिथं का पराभव झाला त्याच्यासाठी आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांची भेटून, तिथल्या नागरिकांना विनम्रपणे विचारून की आमच्याकडनं काय चुका घडल्या, त्या सगळ्या चुका दुरुस्त करून आम्ही पुढे जाऊ। तर आपण बघतोय की समतोल विकास लागण्यासाठी आता हे नवीन झालेले नगराध्यक्ष आहेत सचिन सातव, हे प्रयत्न करणार आहेत। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।